नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधान परिषदेच्या निवडणुकीत कुणी कुणाचं नाही, फक्त पैशाचं आहे, मतं सांभाळा असा सल्ला जनाब संजय राऊत देतात. मुळामध्ये हा सल्ला संजय राऊत नेमकं कुणाला देत आहेत? उद्धवजी ठाकरे यांना देत आहेत का? कारण विधान परिषदेची एकच जागा महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकते आणि या एका जागेवर उद्धवजी ठाकरे यांनी दावा केलाय. याचा अर्थ उद्धवजी ठाकरे तुम्ही मतं सांभाळा असा सल्ला संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरेंना दिलेला दिसतोय. कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये तीन तिघाडा आणि काम बिघाडा सुरू आहे, महाविकास आघाडीचे तिघांची तोंड तीन दिशेला सुरू आहेत, त्यामुळं विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीचं एकमत होण्याची शक्यता कमी आहे. आणि त्यामुळे संजय राऊतांनी कदाचित उद्धवजी ठाकरे यांना सल्ला दिला असेल की मतं सांभाळा, कारण मतं फुटली जाऊ शकतात. उभाटा गट पुन्हा एकदा फुटीच्या वाट्यावर येऊ शकते. उभाटा गटामधली गटबाजी, महाविकास आघाडीमधली गटबाजी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर येऊ शकते. आणि संजय राऊतांनी आणखी उल्लेख केला की लेबर पेन विधान परिषदेची उमेदवारी म्हणजे बाळांपणाची खोली आहे का? संजय राऊत, तुमचा पक्ष वांझोटा झालाय. तुमच्या पक्षाची वांझोटी भूमिका महाराष्ट्राने बघितली आहे. त्यामुळे वांझोट्या पक्षाला लेबर पेन येत नाहीत. जे वांझोटे आहेत आणि जनतेने ज्यांना नाकारून वांझोट केलंय त्यांनी बाळांपणाची आणि लेबर पेनची भाषा करू नये. जनतेची कामं केली नसल्यामुळे तुम्हाला वांझोट करण्याचं काम, मतदानातून वांझोट करण्याचं काम जनतेनं केलेलं आहे. विधानसभा निवडणूक असू द्या, महापालिका निवडणूक असू द्या, जिल्हा परिषद निवडणूक असू द्या, तुम्हाला भोपळा देखील फोडता आला नाही. त्यामुळे तुम्ही जनतेच्या दृष्टीने वांझोटे झालेले आहात. एकनाथजी शिंदे भारतीय जनता पार्टीची मतं फोडणार नाहीत. महायुती म्हणून आम्ही अतिशय भक्कम आणि मजबूत आहोत. महाविकास आघाडी म्हणून तुमची काय अवस्था आहे ते बघा. महाविकास आघाडी म्हणून उद्धवजी ठाकरे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसनी आट घातली. ती आट काय की पुढच्या वेळेला राज्यसभेची निवडणूक संजय राऊत यांना न देता ती काँग्रेसला द्या. त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे किंवा सुनेत्राताई पवार हे महायुती म्हणून आम्ही एक आहोत. महायुती म्हणून आम्ही आमचे उमेदवार ठरवतोय, परंतु महाविकास आघाडी म्हणून तुमचे उमेदवार ठरवता येतं का ते बघा. एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, सुनेत्राताई पवार अतिशय ताकदीनं एकत्र राहून काम करतायत. तुम्ही तुमच्या पक्षाची आणि महाविकास आघाडीची चिंता करा. कारण उद्धवजी ठाकरे यांना उमेदवारी मिळावी हा प्रयत्न संजय राऊतांचा नाही आहे. संजय राऊतांची इच्छाच नाही आहे की उद्धवजींना उमेदवारी मिळावी. संजय राऊतांना असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये राज्यसभेची निवडणूक आपल्याला मिळायची असेल तर आता उद्धव ठाकरेंचा पत्ता कट झाला पाहिजे. त्यामुळं उद्धवजी ठाकरेंना एक प्रकारे धमकी देत आहेत की उद्धवजी, तुम्ही जर का या विधान परिषदेच्या निवडणुकीला उभं राहिलात तर कदाचित मतं फुटतील. कारण कोणी नाही कोणाचं हे सांगण्याचं संजय राऊतांना आज का गरज होती? ते यासाठीच सांगतायत की उद्धवजी ठाकरेंना एक प्रकारे इशारा देत आहेत की विधान परिषदेच्या निवडणुकीला तुम्ही उभं राहिलात तर उभाटा गटाची मतं फुटतील, महाविकास आघाडीची मतं फुटतील आणि उद्धवजी तुमचा पराभव होऊ शकतो. हे सांगण्याचं कामच संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केलेलं आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत कुठेही मतदारांवर दबाव नाही. दबाव असता तर एवढं मतदान झालं असतं का? पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्यामध्ये 95% मतदान झालंय. आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी गुंडागिरी काय असते तर काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांची हत्या करण्याचं काम पश्चिम बंगालमध्ये झालंय. संजय राऊत, ममता दिदींच्या गुंडा करणं, काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या पश्चिम बंगालमध्ये झाली.
इंडिया अलायन्समध्ये काय सुरू आहे ते पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळते। काँग्रेस विरुद्ध तृणमूल हा हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये होतोय, त्यामुळं कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे यासाठी तिथं अर्धसैनिक बल तैनात करण्यात आलेत आणि कुठेही मतदानावर दबाव नाही, मतदारावर दबाव नाही आहे। दबाव असता तर 95% मतदान झालं नसतं। संजय राऊत यांनी मणिपूरच्या गप्पा करू नये। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मणिपूरला गेले होते, अमित भाई शहा मणिपूरला गेले होते। संजय राऊत आपल्या पक्षाची अवस्था बघा, आपल्याला चंद्रपूर सांभाळता आलं नाही आणि आपण मणिपूरच्या गप्पा करतो। चंद्रपूर महापालिकेत असलेले नगरसेवक आपल्याला हाताळता आले नाही, तिथे तुम्हाला आणि काँग्रेसला सत्ता बसवता आले नाही। आधी चंद्रपूर बघा आणि मग मणिपूरच्या गप्पा मारा। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित भाई शहा यांनी कुठे जावं हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काही उद्धव ठाकरे नाहीत। महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकी झाल्या, उद्धवजी ठाकरे घरामध्ये बसून होते। महाराष्ट्रामध्ये महापालिकेच्या निवडणुका झाला, उद्धवजी ठाकरे घरात बसून होते। जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाला, उद्धवजी ठाकरे घरामध्ये बसून होते। पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, उद्धवजी ठाकरे घरामध्ये बसून होते। घरामध्ये बसून राहायला उद्धवजी ठाकरे आणि अमित भाई शहा नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फरक आहे। उद्धवजी ठाकरेंसारखे घरबसे पंतप्रधान नाही आहेत। अमित भाई शहा घरकोंबडा नाही आहेत की प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण घरात बसायचं आणि कार्यकर्त्यांना सांगायचं तुम्ही लढा। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित भाई शहा, देवेंद्रजी फडणवीस हे कार्यकर्त्यांसाठी संघर्ष करणारे आहेत, कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरणारे आहेत। तुमच्यासारखं घरात बसणारे नाहीत। घरात बसणं उद्धवजी ठाकरेंना आवडत असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित भाई शहा आणि देवेंद्रजी फडणवीसांना आवडत नाही। त्यामुळेच पश्चिम बंगालची निवडणूक असो, तामिळनाडूची निवडणूक असो, आसामची निवडणूक असो, प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून त्यांचा प्रचार करण्याचं काम पंतप्रधानांकडनं केलं जातं। तुमच्यासारखं घरात ते बसत नाहीत। इराणमध्ये जो हिंसाचार झाला त्याचा निषेध करण्याची हिम्मत देखील भारताने दाखवली आणि ट्रम्पवर जो हल्ला झाला त्याचा निषेध देखील भारताने केला। संजय राऊत, तुम्हाला सातत्यानं पाकिस्तान प्रेम उफाळून येतंय, कारण पाकिस्तानची बाजू घेणं, पाकिस्तानची दलाली करणं हा तुमचा धंदा झालाय। गेल्या काही दिवसापासून प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानचा उदो करायचं, भारताची बदनामी करायची हाच तुमचा धंदा झालाय। परंतु तुम्ही कितीही देशाची बदनामी केली तर 140 कोटी जनता जागरूक आहे। 140 कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी आहे। त्यामुळे तुमच्या अशा पाकिस्तान प्रेमाने काहीही फरक पडणार नाही। केईएमचं नामांतर होत असेल तर संजय राऊत आणि उभाटाच्या गटाच्या पोटात का दुखतंय? केईएमचं एकलव्य यांचं नाव केईएम रुग्णालयाला देणार आहे, तर तुम्हाला एवढं अडचण का होते? तुम्हाला एवढी पंचायत का होते? संजय राऊत या केईएम रुग्णालयाचं नाव औरंगजेब रुग्णालय किंवा अफजल खान रुग्णालय केलं असतं तर तुम्हाला चाललं असतं का? तुम्ही त्याचं लगेच समर्थन केलं असतं। या केईएम रुग्णालयाचं नाव याकूब मेमन केलं असतं तर तुम्ही लगेच त्याचं समर्थन केलं असतं। परंतु आदिवासी असलेल्या एकलव्याचं नाव जर केईएम रुग्णालयाला देण्यात येतंय तर लगेच तुम्ही त्याच्या विरोधात मोर्चा काढणार, त्याच्या विरोधात आंदोलन करणार। आणि हे जर याकूब मेमनचं नाव दिलं असतं, हेच अफजल खान किंवा औरंगजेबाचं नाव दिलं असतं तर उभाटा गट, संजय राऊत, उद्धवजी ठाकरे यांनी लगेच टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं असतं। परंतु एक गोष्ट ध्यानात घ्या, केईएम रुग्णालयाचं नामांतर होणार। इंग्रजांनी ज्या पद्धतीनं गुलामगिरीची वागणूक दिली, या गुलामीच्या खुणा पुसल्या पाहिजे, त्यामुळे केईएम रुग्णालयाचं नामांतर होतंय। परंतु तुम्हाला एकलव्यांच्या नावाला विरोध आहे, आदिवासी समाजाच्या नावाला विरोध आहे। हेच नाव जर का अफजल खान, औरंगजेब, याकूब मेमन असतं तर उद्धवजी ठाकरे, संजय राऊत यांनी त्याचं टाळ्या वाजवून रेड कार्पेट टाकून स्वागत केलं असतं। परंतु लक्षात घ्या,
या देशातली महाराष्ट्रातली जनता जागी आहे. तुमचा हा दुटप्पीपणा उघड केल्याशिवाय राहणार नाही. नाही, किशोरीताई, जेव्हा महाराष्ट्रामध्ये उर्दू भवन स्थापन केलं जात होतं तेव्हा तुम्ही आंदोलन केलं का? महाविकास आघाडीचं सरकार असताना याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण केलं जात होतं तेव्हा तुम्ही आंदोलन केलं का? औरंगजेबाच्या कबरीचं सुशोभीकरण केलं जात होतं तेव्हा तुम्ही आंदोलन केलं होतं का? तुम्ही ज्या पद्धतीनं मतांसाठी दाढ्या कुरवळण्याचं काम करतायत, किशोरीताई आणि उभाटा गटाला मला सांगायचंय की एकलव्याच्या नावाला तुमचा विरोध का? एकलव्य हा आदिवासी समाजातून येत होते म्हणून त्यांना विरोध आहे का? त्यामुळं किशोरीताई, याचं उत्तर तुम्ही आधी दिलं पाहिजे. मुंबईमध्ये केईएम रुग्णालयाचं नामांतरण होऊन इंग्रजांच्या खुणा पुसल्या जात असतील, गुलामीच्या खुणा पुसल्या जात असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. अशा पद्धतीचं आंदोलन करता कामा नये. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची इच्छा आहे की भारतामध्ये अराजकता माजावी. तुम्हाला आठवत असेल, बांगलादेशमध्ये हिंसाचार झाला तेव्हा यांनी असेच मुंगेरी लालखे हसीन सपने बघितले. नेपाळमध्ये हिंसाचार झाला तेव्हा असं वाटलं की जेनझी भारतामध्ये देखील असेच आंदोलन करेल. जेव्हा केव्हा विदेशामध्ये हिंसाचार होतो तेव्हा विजय वडेट्टीवार मुंगेरी लालखे हसीन सपने बघतात आणि भारतामध्ये देखील असा हिंसाचार होईल असे वाट बघतात. परंतु एक लक्षात घ्या, इथली जेनझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे. इथली तरुणाई मोदी सरकारच्या पाठीशी आहे, भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार, राहुल गांधी किंवा काँग्रेसनी कितीही स्वप्न बघितले तरी या देशामध्ये हिंसाचार होणार नाही, या देशामध्ये अराजकता माजणार नाही. कारण इथं युवराजांचं राज्य नाही आहे तर लोकशाहीमध्ये नागरिकांचं राज्य आहे. लोकांच्या जीवावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी निवडून येतात. त्यामुळं ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये हिंसाचार झाला आहे, नेपाळमध्ये हिंसाचार झाला किंवा अमेरिकेमध्ये होतोय, हे स्वप्न तुम्ही किती बघितलं तर विजय वडेट्टीवार, हे तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची असली पाहिजे, मराठी आली पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची आणि राज्य सरकारची भूमिका आहे. परंतु मराठीच्या नावावर कोणी गुंडागिरी करत असेल, मराठीच्या नावावर कोणी हिंसाचार करत असेल तर त्याचं समर्थन केलं जाणार नाही. मराठी शिकण्यासाठी निश्चितपणे अवधी दिला पाहिजे आणि आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे की तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठी निश्चितपणे आली पाहिजे. परंतु मराठी आली नाही म्हणून लगेच कुणाच्या तरी कानाखाली मारा, लगेच दगडफेक करा, याचं समर्थन कुणीही करणार नाही. बागेश्वर बाबा यांनी काल पत्रकार परिषद घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कुठलाही हेतू नव्हता असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. मला वाटतं बागेश्वर बाबांनी जे काही वक्तव्य केलं त्याचं कुणीही समर्थन करत नाही. स्वतः बागेश्वर बाबांनी देखील याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, महाराष्ट्राची माफी मागितली. मला वाटतं हा विषयावर आता पडदा टाकला पाहिजे. इम्तियाज जलील सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करण्याचा प्रयत्न करतात. काल देखील सांगितले की आम्ही महाराष्ट्र हिरवा करू. इम्तियाज जलील यांनी लक्षात ठेवावं, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र शिवरायांचा भगवा आहे. त्यामुळं या महाराष्ट्राला हिरवा करण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला तरी त्यात तुम्ही यशस्वी होणार नाहीत. औरंगजेबाने महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न केला पण औरंगजेबाची कब्र इथं गाडण्यात आली. अफजल खानाने महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न केला पण अफजल खानाचा कोथळा काढण्याचं काम या महाराष्ट्राने केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं.
त्यामुळं अशा पद्धतीची वादग्रस्त वक्तव्य इम्तियाज जलील यांनी करू नये. त्यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. बच्चू कडू यांनी वेगळं पक्ष म्हणून किंवा वेगळी संघटना म्हणून राहावी का एकनाथजी शिंदे यांच्यात जावा, हा निर्णय बच्चू कडू आणि एकनाथजी शिंदे यांनी घ्यायचा आहे. त्याचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. अशा पद्धतीचे फेक फॉलोअर्स आम आदमी पक्षाकडनं काँग्रेसकडनं सातत्यानं केले जातात. एकाच्या नावावर 100 अकाउंट उघडायचे आणि फेक फॉलोअर करायचे, अशा पद्धतीचे धंदे काँग्रेस आणि आम आदमी पार्टी सातत्यानं करते. अशा ट्रोलर्सना आम्ही भीक घालत नाही, ना राघव चड्डा भीक घालतात. खूप खूप धन्यवाद.